पार पडली तर काय सरकारला म्हणजे आव्हान असणार आहे आता? सरकारला काय आव्हान आहे? सरकार ऐकायला येतं, त्याला दिसतं का नाही दिसत तेच माहिती, पण तपासलं पाहिजे. सरकार मंदबुद्धीसारखं वागत आहे एकदम. तुम्ही सांगा का गरज कर्जमाफीची आहे? एवढी सगळी आत्महत्या होत असताना आणि सगळ्या इकडे चारही एकूण कर्जमाफीची मागणी होत आहे. प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष, प्रत्येक शेतकरी कर्जमाफीसाठी बोलत आहे, तरी सुद्धा कर्जमाफी करत नाही. आणि तुम्ही विधानसभेच्या वेळेस फडणवीस म्हणत होते 7-12 कोरा कोरा कोरा, 3 डाव कोरा म्हटलं, 1 डाव तर करा ना. 1 डाव करायला काय झालंय? आणि आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर देऊन, दुष्काळ पडला तर मार्चमध्ये देऊ, योग्य वेळी करू. त्यांची योग्य वेळ येतं कशी? म्हणजे तिघांचे काय अलग अलग ज्योतिष आहे का? म्हणजे या दिवशी कर्जमाफी केली तर पुढचं सरकार येईल, असं काही त्यांच्या डोक्यात असेल तर ते तरी सांगितलं पाहिजे का करू, आम्ही डिसेंबरला करू, मार्च महिन्यात करू किंवा एप्रिलमध्ये करू, ते पण सांगत नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही 28 तारखेला त्यांचं तोंड उघडासाठी आम्ही 28ला नागपूर येथे ठिय्या आंदोलन करतो आहे. जेथपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत शेतकरी हलणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती जातीचे शब्द जे आता आमदार ते काय सांगायला लागतं? तुमचे लहान चॅनल तुमचे आहे, मोठे चॅनल तर सगळे उद्योगपतीचेच आहे. त्यांच्या हाती तुम्ही सांगतो अर्धे तर अदानी अंबानीचेच आहे. कुठं घेऊन जायचं महाराष्ट्राला, देशाला कुठं घेऊन जायचं? सगळा जो शेतकरी आहे त्या सगळ्या शेतकरी सगळ्या जातीत आहे का नाही आहे? सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे. आणि मग हे जातीचं भांडणं म्हणजे शेतकऱ्याचं भांडण. आणि मुळात शेतकऱ्याच्या एकंदरीत जे काही प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे सरकारचं षडयंत्र आहे. व्यवस्थित आहे, एकदम बेस्ट प्लॅनिंग आहे. किती लागणार हो नोकऱ्या? लागून 70 वर्षात 3 ते 4 लाख लागेल. आणि मग 3-4 लाखामध्ये आज आमची संख्या 18 कोटीवर गेली. 18 ते 20 कोटीवर आपण जाऊ. 20 कोटीमध्ये 3 लाख नोकऱ्या म्हणजे किती आले? एका 300-400 घरामागे एकाला नोकरी लागल. वाद किती सुरू आहे? आणि तोच जर आमच्या शेतीमालाला भाव भेटला, बाजूनं असणारा जो कारखाना आहे तो कारखाना फक्त 2800 रुपये भाव देतं, पूर्ण FRP देत नाही, कायद्याचं तोडतं उल्लंघन करतं. आणि ऊस नियंत्रण कायदा 1963चा काय म्हणतोय का FRP जर खरेदी केलं नाही तर जेलात टाकलं जेलात कोणाला आहे? कोणाची हिंमत? ह्या सगळं दूध डेअरीवाला 35 रुपये लिटरनं दूध घेणार आणि 60 रुपयानं विकणार. म्हणजे पिशवीत घातलं म्हणजे काय त्याच्यात अमृत टाकता का तुम्ही? म्हणजे दूध कोरं शेतकऱ्याचा हात लागला का ते दूध स्वस्त आणि त्या दूध डेअरीवाल्याचा हात लागला का दूध महाग. तुम्ही त्याच्यातलं सगळं काढून टाकल्यानंतर जे चांगलं आहे ते दुधातलं काढता आणि त्याच्यापेक्षा कमी दर्जेदार दूध जेव्हा देत आहे तेव्हा ते महागात विकताय. मग हा सांगड घालणार कोण? ही बदमाशकी थांबवणार कोण? विकास म्हणजे रस्ते होते का फक्त? त्या रस्त्यावर चालणारा माणूस सशक्त कसा करता येईल तेव्हा म्हणजे विकास. म्हणजे आम्ही कारखाने उभे केले हो, पण त्या कारखान्याचा फायदा डायरेक्ट किती झाला आमच्या शेतकऱ्याला ते तपासलं नाही पाहिजे? आजच्या मेळाव्यातून डायरेक्ट कृषी मंत्र्यांना आव्हान होतं का? मग आव्हानच काय? त्याच्याच मतदारसंघात लूट होते. इथं वित्त मंत्री बाजूनं कृषी मंत्री. कृषी मंत्र्यांना प्रस्ताव पाठवा, वित्त मंत्र्यांना स्वीकारा आणि कर्जमाफी कराव. किती अंतर आहे? घराले घर लागून आहे. आणि तरी आम्ही वित्त मंत्री बोलायला तयार नाही, कृषी मंत्री हालायला तयार नाही. शेपूट हलवायचं काम करत असताना आमचा कृषी मंत्री, तर मग असं पालकत्व का घेताय तुम्ही शेतकऱ्याचे पालकत्व स्वीकारलं आहे. कृषी मंत्री म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं पालकत्व घेतलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी बोलाव का त्या नेत्याच्या साठी समोर शेपटी हलून बसाव? त्यांच्या मतदारसंघात जर 2800 रुपये भाव भेटत शेतकऱ्याला टनानं काही जात असेल तर लूट त्यांच्याच मतदारसंघात होत आहे, तर मग महाराष्ट्रात ते सांभाळणार कसं? तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलणार का नाही बोलणार त्या कारखान्याच्या विरोधात? ते कोणते दूध डेअरी आहे, कोणती आहे ती? सोनाई. तिथं काय भाव जातं दुधाला? कधी 28, 30, 35, 32. एवढी लूट होते? परवडतं 28 रुपयात दूध? किती काही पाणी टाकलं तर परवडत नाही. पाण्याचे भाव जास्त आहे. आणि मग तो सगळा प्रोसेसिंग वाला सगळं लुटत असं. आपण काय म्हणतोय का प्रोसेस झालं म्हणजे धान्याचं जर प्रोसेस व्हॅलिडेशन वाढवलं ते चाललं तर मग भाव वाढते का? भाव चख्या गावागावात आहे, गावाचे भाव वाढले. दाल मिल तालुक्यावर आहे, वाढले भाव? वाढत नाही. हे सगळे उद्योग कंपनीवाल्यांच्या नफ्यासाठीच आहे.
आणि आम्ही सगळे बडीचे बकरे आहोत. शेतकरी म्हणजे कापा, त्याला लुटा, त्याला लुटून आम्ही श्रीमंत व्हा. पाहिले नाही का रेस्ट हाऊस काय खर्च केला राव. सामान्य माणसासाठी जाव तिथं हॉस्पिटल असे चांगले व्हायला पाहिजे होते रेस्ट हाऊस सारखे. मंत्री एक दिवस येतं, आमदार एक दिवस येतं, त्याच्या आम्ही पाहतोय 2-2 टॉयलेट असणार, 3-3 दरवाजे असणार. आणि त्या हॉस्पिटल काय आलं, जाऊ द्या ससूनला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये मरण कबूल करतं लोक जात नाही. कारण प्रायव्हेट वाल्याचे दवाखाने चालले पाहिजे, त्यांना पैसे भेटले पाहिजे. आज सगळ्या शाळा समाप्त झाल्या. जिल्हा परिषद शाळेत आम्ही पाहतोय सामान्यांचं पोर भेटन तर मुश्किलन, तिथं शिकन तर त्याच्यापेक्षा कठीण. जसा पैसा है तसं शिक्षण झालं. पैसा ज्यादा है जर्मन को भेज दो विदेश में, और कम पैसा है तो जिल्हा परिषद जिंदाबाद. म्हणजे देव कसा आहे, काहीच पैसे नाही तर घरातली गावातली माता माय, थोडे पैसे असेल तर मग शिर्डी, आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे असले का चलो बालाजी. जैसा पैसा वैसा भगवान, वैसा होगा. जैसा पैसा वैसा स्कूल. सर, सभेमध्ये काही शेतकरी तुम्हाला भेटले, रस्त्याचा विषय सांगितला. शेटपळगडे गावातील काही नागरिक पण इथं उपस्थित आहेत. त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे, त्यांच्या शेतीचं क्षेत्र बाधित होते. मी बोललो त्या आता शेतकऱ्याला, त्या तहसीलदाराला बोललोय आणि तो म्हणे आता मोजमाप करतोय. म्हटलं असं करू नको, सत्तेत माणसं आहे म्हणून कोणत्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहू. तू सत्याच्या बाजूने उभा राह, पण आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहील. आणि सत्याच्या बाजूने जर तू निर्णय दिला नाही तर सत्तेपेक्षा जास्त भोगावं लागन. ते तुला निलंबित करू शकतो, आम्ही तुला ठोकणार, सरळ सरळ ठोकणार. सर, शेवटचा प्रश्न, आपण सरकारला काय आव्हान कराल आता शेतकऱ्यांसाठी? मला वाटतं शेतकऱ्यांनी सगळ्या जातीपाती धर्माचे सगळे भांडणं काय असेल तर बाजूनं ठेवा, तुमचे झेंडे बाजूनं ठेवा. काय झालंय सध्या, बाप मेला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, ह्या मानसिकतेत अर्धी तरुण नाही आहे. कधी आय लो मोहम्मद तर कधी आय लो महादेव. पण आय लो शेतकरी म्हणणार आहे, तुझा बाप शेतकरी आहे, तुझी माय शेतकरी आहे, अख्खं आयुष्य त्याचं चाललं. महादेव आहेच प्रिय सगळेले, मुसलमानाले मोहम्मद असन, हिंदूले महादेव असेल. पण मी शेतकरी म्हणून काय, मी शेतकरी म्हणून एकत्र आलो पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचं राहू द्या, कोणत्याही पार्टीचं राहा, मागन तेवढे झेंडे लाव, लागन तर मरताना झेंडा ढुंगणाला चिटकून पाठव, घे सोबत अंत्ययात्रा काढ झेंड्यासोबत. पण मी जेव्हा शेतकरी अडचणीत असेल तेव्हा मी शेतकरी म्हणून उभं राहिलो पाहिजे. ते आम्ही आवाहन करतो. 28 तारखेला नागपूरला आंदोलन आम्ही करणार. आणि जिथपर्यंत माफीची घोषणा होत नाही, बाकीच्या मागण्या ते करत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. ओके.